कारण सर्व पितृदेवता महादेवांच्या चरणांशीच येऊन थांबत असतात। पितृदेवांना मुक्ती मिळावी, तृप्ती मिळावी, ते प्रसन्न होऊन त्यांचा परतीचा मार्ग अगदी म्हणजे त्यांना परतीचा मार्ग मिळावा यासाठी आपल्याला महादेवांच्या चरणी आता लवकरच सर्व पितृ अमावस्या आलेली आहे। सर्व पितृदेवता पितृलोकात परतीचे मार्ग घेत असतात, म्हणून पितृदेवांसाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तुमच्या पितरांसाठी प्रार्थना करा, त्या पितृदोषातून आपल्याला मुक्तता मिळावी। पितृदोष असेल, त्यामुळे काही अडीअडचणी असतील तुमच्या घरात, लेकरा बाळांविषयी, तुम्हाला मनात जी इच्छा असेल महादेवांच्या चरणी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे। कितीही प्रखर पितृदोष असू द्या, पितृपक्षातील गुरुपुष्यामृत योगावर जी व्यक्ती महादेवांच्या मंदिरात एक तुपाचा दिवा लावून येते, त्या व्यक्तीला अगदी 7 जन्म, तिच्या 7 पिढ्या कधीच कुठला पितृदोष लागत नाही, उद्भवत सुद्धा नाही। कायम त्या घराची, लेकरा बाळांची प्रगती होत राहते। महादेवांची अखंड कृपा त्या व्यक्तीवर, त्या कुटुंबावर होत राहते। महिलांनी ही सेवा करा, पुरुष दादांनी करा, आवर्जून करा। घरात काही म्हणजे कटकटी होत असतील, भांडण होत असतील, विनाकारण तुम्हाला कुणी त्रास देत असेल, आवर्जून हा उपाय करा महिलांनो। त्याचबरोबर उद्या तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाला सुद्धा तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः। लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा आणि तुम्हाला पिंपळाला प्रदक्षिणा घालायची आहे। पिंपळाला तुम्ही स्पर्श नाही केला तरीही चालेल, एखादा गुळाचा खडा नेलेला असेल बरोबर, घेऊन जा आवर्जून। तिथले किडे मुंगे जसा जसा तो गुळाचा खडा खातील तसं तसं तुमच्या जीवनातून ज्या अडीअडचणी असतील, त्रास असेल, चिंता असेल, संपूर्ण नष्ट होतील आणि तुम्हाला प्रगतीचे मार्ग मिळायला लागतील। लेकरा बाळांची दिवस रात्र प्रगती सुरू होईल। काही कामं अडलेली असतील तुमचे तर ते सुद्धा मार्गी लागतील असा हा दिवस आहे। म्हणून उद्या पिंपळाखाली गेलात, एखादा दिवा लावायचा असेल, पिंपळाखाली तुम्ही तेलाचा पण दिवा लावू शकता। तिळाचं तेल असेल, मोहरीचं तेल असेल, एखादा दिवा लावला तुम्ही, थोडंसं पाणी अर्पण केलं पिंपळाला आणि एक गुळाचा खडा पिंपळाखाली आवर्जून ठेवा। तिथले किडे मुंगे तो पिंपळाखालील गुळाचा खडा खातील ना, तर पितृदोषामुळे अडीअडचणी असतील त्यासुद्धा नष्ट होईल आणि तुमच्या पितरांना मोक्ष, शांती, तृप्ती मिळेल। तुमचे पित्र आनंदाने परतीचे मार्ग घेतील असा हा उपाय आहे। आवर्जून करा, पिंपळाची सुद्धा सेवा करा। व्हिडिओ